गेलेले आहेत. आगाशी संघाचे मजबूत स्तंभ म्हणजेच वैभव पाटील आणि अजय पवार हे दोन्ही फलंदाज उतरलेले आहेत. प्रथम फलंदाजी सामना सुरू भरत सर बहुतेक वेळा जेसीचे बी संघ आणि आगाशी या भाटीबंदरच्या खेळपट्टीवरती मैदानावरती ना भरपूर वेळा आमने सामने आलेले आहेत. भरपूर वेळा चुरत झाली दोघांमध्ये. कोणी कधी आगाशीने बाजी मारलेली होती तर कधी जेसीचे बीने बाजी मारली. आता मात्र मोठी टुर्नामेंट आहे. या मोठ्या टुर्नामेंटमध्ये दोघं आमने सामने आहेत आणि लीगच्या पहिल्याच सामन्यामध्ये समोरासमोर आहेत. आणि दोन्ही संघाची सुरुवात. ओहो, पहिला चेंडू खराब. नो +4 तब्बल 5. थँक्यू डीजे थांबवेल. दोन्ही संघांची सुरुवात या बसविरा बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळायची कधी झाली तर मोठ्या टुर्नामेंट पासून झाली. SPL मधून सायबा प्रीमियर लीग मध्ये दोन्ही संघ खेळले होते. मला अजूनही आठवत आहे JCC B आणि ती जयसाई हे दोन संघ एकाच वेळेला सीझन 2 मधून वरती आले होते आणि वरती आल्यानंतर तिथवरती कायम राहिले नाहीत. ज्यावेळेला JCC प्रीमियर लीग स्पर्धा झाली त्यावेळेला आम्ही ती स्पर्धा कव्हर करत होतो आणि तिथे काम करत असताना डोंगरपाड्यात झालेली नॉकआउट टुर्नामेंटची फायनल मारून JCCचा संघ तिथे आला होता, हा Bचा संघ. आणि त्यावेळेचा जो आनंद होता तो आनंद त्यांना इथपर्यंत घेऊन आलाय. आणि दुसऱ्या बाजूला आगाशी क्वालिफिकेशनसाठी ते खेळत होते. क्वालिफायर मॅच साहेबातून खेळले, तिथून क्वालिफाय झाले आणि त्या सर्व बाबी जशा पुढे पुढे गेल्या तिथून त्यांनी मागे पाहिलेलं नाही. त्यामुळे या दोघांमधलं बॅटल पाहण्यासारखं असणार आहे. नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. कारण आता मात्र आपण पाहिला साहिल पहिला चेंडू थोडासा खराब टाकला होता आणि त्या चेंडूवरती निश्चितच संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं. चौकार ठोकला. 0 बॉल 5 होते. त्यानंतर एकेरी धावसंख्येवर भर देऊन आतापर्यंत पाहिलं तर धावफलकावर 7 धावा आहेत आणि 8वी धाव या ठिकाणी घेतली गेलेली आहे या चेंडूवरती. ज्याला माहिती आहे ज्या पद्धतीने चांगले चेंडू पडतील त्या टायमाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. एकेरी धाव घेणं गरजेचं आहे आणि ते करत असताना नेहमी आपल्याला दिसत आणि आताही त्यांनी करण्याचा तोच प्रयत्न केलेला आहे. आणि वैभव त्यांच्या साथीला एक धाकड फलंदाज आहे जो टीम आगाशीचा कर्णधार सुद्धा आहे आणि टीम आगाशीचा महत्वाचा खेळाडू सुद्धा आहे. हलक्या रीतीने खेळून काढला हा चेंडू सुद्धा. निश्चितच या चेंडूवरती 1 धाव येईल आणि षटक या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीने जर धावा फलकावरती पाहायला गेल्या तर धावा 10 झालेले आहेत. 10 धावांनी सुरुवात झालेली आहे पहिल्या षटकाची आणि त्यानंतर आपण पाहतोय दोन्ही फलंदाज एकमेकांमध्ये विचार विनिमय करताना की आपल्याला कोणत्या पद्धतीने हे 3 षटक अजून खेळून काढायचे. जर आपण दोघं खेळपट्टीवरती शेवटपर्यंत राहिले ना तर नक्कीच एक धावांचा डोंगर उभा करू शकतो, एक चांगली धावसंख्या उभारू शकतो जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये आपण डिफेंडसाठी आपल्याला महत्त्वाचे ठरतील. दरम्यान या ठिकाणी दुसरा गोलंदाज JCC B संघाचा हितेश. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि पाहिलं अजयनी की थोडी उसळी जास्त आहे त्या चेंडूवरती आणि त्या चेंडूवरती मोठा घात करणं सोयीस्कर ठरणार नाही. त्या कारणे एक धाव ढकलून काढली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ केली. टप्पा चेंडू ऑन साइडला डिक्ला झोन मध्ये चेंडू. एकच धाव भेटेल या चेंडूवरती. 2 चेंडू आतापर्यंत संपले. चांगल्या पद्धतीने हाताळतो चेंडू. हितेशच्या हातून पडणारा चेंडू सहसा लक्षात येत नाही कोणता टप्पा कुठल्या दिशेला फिरेल. क्या बात आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु या ठिकाणी धावत करण्याचा प्रयत्न केला गेला तो वैभव करता परंतु असफल राहिले. धाव कंप्लीट झाली. 13वी धाव फलकावरती लगावली. हलक्या रीतीने खेळून काढला हा सुद्धा चेंडू. माहिती आहे वैभव यांना अजय यांना माहिती आहे की हितेश कोणत्या प्रकारचा गोलंदाज आहे. हितेश वरती या ठिकाणी आघात करणं आपल्याला या ठिकाणी सोपं ठरणार नाहीये. फुलटॉस चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. स्वतः फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. फटका चांगला परंतु
क्षेत्ररक्षणाला खरोखर दाद दिली जाईल. लास्ट बॉल मात्र हलक्या रीतीने घेऊन काढला, डिक्लर मध्ये ढकलला त्या चेंडूला आणि एक धाव गोळा केली त्या चेंडूवरती. एका धावनेशी धावसंख्या पुढे सरकते. 2 षटक संपल्यानंतर धावा फलकावरती आहेत 15 15 धावा. देऊया डीजेला संधी, सुमधुर संगीत ऐकूया पुणे या मैदानामध्ये. APL 2024 सीझन 2. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. राहुल येतोय गोलंदाजी मार्क वरती. हा तिसरा गोलंदाज JCC B संघाचा. JCC B संघाचा हा गोलंदाज सुद्धा नाकी 9 आणत राहिलेला आहे. फुलटॉ चेंडू जाऊन दिला थेट यष्टीच्या मागे. 9चा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंख्यामध्ये वाढ. 16वी धाव फलकावरती लगावली जाते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीला चेंडू. थोडस फ्लाइटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु टप्पा या ठिकाणी अजूनपर्यंत शोधण्याचा प्रयत्न अजून झालेला नाहीये. प्रयत्न करतोय परंतु त्याला यश लाभलेलं नाहीये अजूनपर्यंत. बॅक टू बॅक 2 चेंडू नो. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, परंतु या ठिकाणी चालला आहे असं वाटलं होतं, परंतु लेग स्टंपला चाटून चेंडू निघून गेला. म्हणजे त्रिफळा या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे. अजय पवार बाद. चांगला चेंडू टाकला होता. अजयला वाटलं होतं की हा स्वैर मारा आहे, परंतु तसं काही न झालं नाही. चेंडू यष्टीवरती थोडासा स्पर्श करून गेला आणि अजयला बाद व्हावं लागलं. त्याची जागा, अजयची जागा भरून काढण्यासाठी ऋषभ हेमाडे फलंदाजी मार्गमध्ये आला होता आणि एक धाव त्यांनी काढून स्ट्राईक वरती वैभवला आणून ठेवलेला आहे. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईडचा इशारा, म्हणजे जो बाद झाला, जो चेंडू डॉट झाला होता तो या ठिकाणी भरून निघालेला आहे. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेला मारला फटका. या ठिकाणी ऋषभ बाद. यस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. सेकंड डाऊनचा फलंदाज जय धोदडे. मागच्या APL ला फायनलच्या मुकाबल्यामध्ये जो महत्वाचा चौका होता तो चौकार जयच्या बॅटीतून आला होता. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडू. एकच धाव. एका धावाने धावसंख्या 20 वरती पोहोचवली गेलेली आहे आणि 4 चेंडू आतापर्यंत संपलेले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. निश्चित पहिल्यामध्ये आले होत्या 10, त्याच्यानंतर रबाडाचं 5 धावांचं षटक आणि आतापर्यंत राहुलने सुद्धा एक्स्ट्रा टाकून सुद्धा थोडं चांगलं षटक टाकलेलं आहे. 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च झालेला या षटकामध्ये. मात्र हलक्या रीतीने घेऊन काढलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करून चेंडू यष्टीवरती फेकण्याचा प्रयत्न केला नाही, कारण जयला पाहिलं तो आपल्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचतोय, त्या कारणे स्वतःला सावरलं, थांबवलं. मात्र या चेंडूवरती चुकी केली आहे वैभव पाटीलने. आकुटप्प्याच्या चेंडूवरती फटका मारला होता गॅप मध्ये, परंतु तो गेला डायरेक्ट रेषेच्या बाहेर, त्या कारणे गडी बाद होईल. यस डीजे.
थँक्यू डीजे. शेवटचं षटक फटकेबाजीचा हाणामारीचं निश्चितच कारण आणि हाणामारीचे फलंदाज सुद्धा आहेत. एका ठिकाणी लेफ्ट आर्म फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण तेजस म्हस्कर यांना आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे सेकंड डाऊनच्या रूपामध्ये फलंदाजी मार्कवरती आला होता तो म्हणजे जय धोदडे आणि अनिकेत शिवलकर गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी हलक्या रेटी टाकला चेंडू. थोडासा जो वाटत होता की चेंडू थोडासा याच्या हातून फास्ट पडेल परंतु थोडंसं या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळालं. त्याच्या चेंडूमध्ये थोडासा हळू टाकला गेला. टप्पा पडल्यानं थोडासा चेंडू बाउन्स झाला होता आणि त्या चेंडूला हलक्या रीतीने ढकलला. एक रन काढली गेली. आता मात्र स्ट्राईक एंडमध्ये तेजस म्हस्कर. आखूड टप्प्यात चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं 23वी धाव फलकावरती लगावली जाते. पुन्हा एकदा वाईट चेंडू बॅक टू बॅक दोन. लेफ्ट आर्म फलंदाजांचा हाच फायदा असतो. बरंच ज्या टायमाला लेग स्पिन गोलंदाजी होते त्यावेळेस त्याच्या समोर टप्पा पडला की फलंदाजाला लगेच कळते की हा चेंडू स्पिन झाल्यानंतर टर्न झाल्यानंतर आपल्या मागूनच निघून जाणार आहे. तर हा सुद्धा चेंडू वाईड. बॅक टू बॅक 3 वाईड. .25 25 सिल्वर जुबली धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. यस लेग स्टंपच्या बाहेर चौथा वाईड. लेफ्ट आर्म फलंदाज समोर गोलंदाजी मला वाटते अनिकेत यांना व्यवस्थित टाकता येत नाही. आता मात्र थोडासा मध्ये फिरतोय चेंडू आणि त्या चेंडूवरती हळुवारपणे खेळून काढला तेजसनी. ढकलला डिक्लर झोन मध्ये एक धावांची धावसंख्येमध्ये वाढ केली गेली. 27-27 27 धावा आणि 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये एकेरी जर धावा आल्या तर निश्चित 31 धावा फलकावरती लगावू शकतात. आणि आता मात्र फटका चांगला अडवला गेला. चेंडू दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला तो फेकी येते. फेकी येताना फेकी पोहोचलेली नाहीये आणि 2 धावा कंप्लीट. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. कमाल का रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर दिखाई देता हुआ. एक तरफ है तेजस मस्कर दूसरी तरफ है जय धोदड़े. फील्डिंग देखा अड़ाई गई गेंद उस पर फील्डर थोड़े से फील्डिंग क्या बात है. आड़े बैट से मारा हुआ ये गेंद जा रही है 4 रनों के लिए. जय के बैट से निकलती हुई गेंद सीधी चली गई 4 रनों के लिए. चौकार. धाव फलक 33 वरती. अजूनही 2 चेंडू बाकी. जय महत्वाचा का जय तडाखेबाज का याचा प्रात्यक्षिक दाखवून देतोय. तर मात्र ऑन साइडला मारला फटका आहे. गडी बाद होईल चेंडूवरती. गौरव घोडके टप्प्यात चेंडूवर प्रहार आणि चेंडू गॅप मध्ये सीमारेषे पार. 1 बाउंड चौकार. जयच्या बॅटीतून क्या बॅटिंग. जय धोदडे छा गए गुरु.
या चौकाराने निश्चितच आगाशी संघाला विचार विनिमय करावाला प्रवृत्त केलेला आहे, भाग पाडलेला आहे त्यांना. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी हितेश करतोय, फेकी 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 आलेला नाहीये आणि यहाँ पर बाल बाल बचे मिस्टर हितेश. लास्ट बॉल आणि 11 धावा फलकावरती. चांगली फटकेबाजी सुरुवात. ज्या ठिकाणी 38 धावांचं लक्ष समोर आहे त्या समोर न घाबरता केलेली ही फलंदाजी. आणि आता मात्र चेंडू निघून गेलाय तेजसच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी येतोय चौकार साहिलच्या बॅटतून. यस, थँक्यू डीजे. 15 धावा फलकावरती. षटक संपल्यानंतर पहिलं षटक संपलाय. तब्बल 3 चौकार आली या षटकामध्ये. 15 15. चला, 15 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 38 धावांचा पाठलाग करायचा होता आणि सुरुवात मात्र चांगली करून दिलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. 2 चौकार ठोकून खेळपट्टीवरती आहे तो हितेश आणि 1 चौकार ठोकून नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय मिस्टर साहिल यांना. चांगली सुरुवात JCB संघाकडनं. अजूनही 23 धावांची गरज आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू. हितेशने हा चेंडू अगोदरच माइंड सेट केलं होतं की ह्या चेंडूला कोणत्या पद्धतीने मारावं, परंतु हितेशला पाहिलं की हा जागा बनवतोय मारण्यासाठी आणि त्या पद्धतीचा हळुवारपणे चेंडू टाकला आणि त्याला 1 रन घेण्यासाठी भाग पाडलं. 1 रन घेतल्यानंतर धावा फलकावरती 16 आणि महेश त्या पद्धतीचा गोलंदाज आहे. कारण आपण ज्या ज्या ठिकाणी अजयच्या षटकामध्ये जास्त रन्स येतात त्यानंतर त्याला कव्हर अप करणारा षटक महेशच्या हातून पडत असते. आणि आता मात्र फुल लेन डिलिव्हरी होती. त्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अजयच्या ठिकाणी चेंडू गेला, त्यांनी यशस्वीरित्या अडवला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. असे निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं असेल महेश यांना जर पहिल्या षटकामध्ये धावा कव्हर करायची असेल तर. फ्लाइट डिलिव्हरी त्या चेंडूवरती फेकी. अरे इथे DST वर जर लागला असता चेंडू तर निश्चितच काहीतरी घडलं असतं, काहीतरी विपरीत घडलं असतं JCB साठी. परंतु तसं काही न घडता आपण पाहतोय साहिल आपल्या क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचत असताना 1 धाव कंप्लीट करतोय. या 1 धावांची धावा 17 वरती पोहोचवली जाते. म्हणजे 3 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. म्हणजे 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. ज्या ठिकाणी 38 धावांचा पाठलाग करायचा त्या ठिकाणी आपण पाहतोय 17 धावा फलकावरती आलेल्या आहेत. आता मात्र 15 चेंडू आणि 21चं समीकरण समोर आहे JCB संघाच्या. बॅटीची कडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 भेटते. 4 चेंडू हाताळलेत आतापर्यंत महेशनी आणि महेशने 4 चेंडू मध्ये 1 निर्धाव टाकून आणि बाकीच्या 3 चेंडूवरती एकेरी धाव देत फक्त 3 धावांचा आतापर्यंत षटक हाताळलेला आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवरती एखादा निर्धाव चेंडू थोडासा मजबूत स्थितीमध्ये आणू शकतो टीम आघाडी संघाला आणि एखादा मोठा फटका JCB संघाला मजबूत स्थितीमध्ये आणू शकतो. क्या बात आहे. सुरेख चेंडू. लेग स्पिनचा मारा निश्चितच केला होता आणि आपण पाहतोय 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात भेटली जाते. एका धावनेची धावसंख्या 18 19 19. बॉल टाकताना प्लीज प्रेक्षकांना विनंती असेल मध्ये बोलू नये. लास्ट बॉल आहे. धावा 19. या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या, 4 धावा आल्या आहेत आणि शेवटचा चेंडू अजून बाकी आहे.
हा सुद्धा सुरेख चेंडू. षटक संपलाय दुसऱ्या क्रमांकाचं. या षटकामध्ये आल्या 5 म्हणजे एक चेंडू निर्धाव टाकला, त्या कारणे धावा 20 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये करायच्या त्या 18 धावा. यस थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 20 धावा 2 षटकाच्या समाप्ती म्हणजे चांगली स्थिती आहे या ठिकाणी, कारण अजून एकही गडी अजून गमावलेला नाही जेसीबी संघाने. तर निश्चितच मजबूत पकड अजूनपर्यंत बनवून ठेवलेली आहे जेसीबी संघाने, कारण पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या होत्या धावा आणि त्यानंतर संत गतीने खेळले. आणि आता मात्र मुकेश येतो गोलंदाजी मार्कवरती. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. थोडीशी दबावाखाली गोलंदाजी टाकली जाते. हा सुद्धा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. जसजसे निर्धाव अवांतर चेंडू होतील थोडासा दबाव वाढत जाईल, जो बॅलन्स आहे तो कमी होत जाईल, जो समीकरण आहे तो समीकरण थोडासा कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मात्र 2 वाईट टाकल्यानंतर थोडंसं समीकरण या ठिकाणी बदललं जाते. ज्या ठिकाणी 18 पाय होते त्या ठिकाणी 16 धावांची गरज आहे. आता मात्र चांगला चेंडू, अचूक चांगल्या टप्प्यावरती टाकला चेंडू आणि पाहिलं हितेशनी का हा चेंडू मारण्यासारखा नाहीये, त्याला फक्त डिक्लेअर मध्ये कन्वर्ट केला त्या चेंडूला आणि 1 रन गोळा केली. 1 धावनिशी धावसंख्या 23 वरती 23 रन ऑन द बोर्ड. आणि आता मात्र 11 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. दोन्ही सलामीवीर फलंदाज खेळपट्टीमध्ये अजूनपर्यंत आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा. तर 24 धावा फलकावरती आणि 14 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, एकच धाव घेतली चेंडूवरती. आता मात्र 10 मध्ये 13. चांगला चेंडू, एकच धाव घेतलेल्या चेंडूवरती. आता मात्र कमबॅक करणं मुकेश सुद्धा जाणतो आणि मुकेशने आतापर्यंत किती भरपूर टुर्नामेंट खेळलेले आहेत बॉक्सचे, आणि त्या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना ज्यावेळेस धावा येतात त्याच्या चेंडूवरती त्याच्यानंतर कव्हर अप करणं सुद्धा त्याला माहिती आहे. तर त्यानंतर आपण पाहतोय 3 वाईट पडले होते, परंतु त्यानंतर ते चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले, चांगले हाताळले आणि एकेरी धावत जाऊन दिली त्या प्रत्येक चेंडूंवरती. 3 चेंडूंचा खेळ संपलेला, अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी आहे, 26 धावा फलकावर. त्या मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा. सत्तावीस धावा फलकावरती. खोलो टप्प्यात चेंडू, गॅप मध्ये चेंडू ढकललेला आहे. चांगला ड्राईव्ह साहिलच्या बॅटीतून येतोय, चौकार.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ठिकाणी पाहिलं हितेश रबाडा की मी बाद होऊ शकतो, त्या ठिकाणी स्वतःला झोकून टाका सीमारेषा ओलांडण्यासाठी. स्वीप केलेला आहे चेंडूला, एक धाव ढकलली गेलेली आहे. आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 3 धावांचा. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो, कारण शिवमची गोलंदाजीला फटके मारणं तितकं साजेसं ठरत नाही, सोपं ठरत नाही. त्या कारणे हितेश आणि साहिल दोन्ही फलंदाज एकेरी धावसंख्येवरती भर देऊनच धावसंख्या गोळा करत आणि हा जो पल्ला आहे तो गाठण्याचा प्रयत्न करतायत. चांगला चेंडू आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढला हितेशने त्या चेंडूला आणि एक धाव घेतली गेली चेंडूवरती. दोन धावांची गरज आहे आणि चेंडूची संख्या बाकी आहे ती म्हणजे 3 बॉल 2 रनों की जरूरत है. एक निर्धाव चेंडू थोडस सामना बॅलन्सिंग आणेल आणि 2 निर्धाव चेंडू थोडासा दबाव आणेल जेसीसी बी संघावरती. तर तो चेंडू पडेल का, निर्धाव चेंडू येईल का, यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. टीम मागाशी विचार करते एखादा निर्धाव चेंडू यावा. चला 2 चेंडू 1 धावांची गरज. यशस्वी रन घेतलेली आणि साहेब जेसीसी बी संघाने हा सामना आपण पाहतोय एक चेंडू ठेवून जिंकलेला आहे. मोठं लक्ष होतं, या मोठ्या लक्ष्याला पार करत असताना दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत राहिले. फटके ज्या ठिकाणी पाहिजे होते त्या ठिकाणी चांगले फटके एक्झिक्यूट केले आणि आपण पाहिलं अवांतर चेंडूंचा फायदा घेतला. एकेरी धावसंख्येवरती भर दिली आणि हा विजय जो गाठायचा होता सहजरित्या गाठला. चला लगेचच जेसीसी बी आणि ओम साईच्या 0536 टॉस साठी या. जेसीसी बी टॉस साठी या आणि ओम साईच्या